नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे सन्माननीय खासदार आदरणीय चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होणार आहे. अतिथी म्हणून राज्यसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांचंही मंचावरती आगमन झालेलं आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, सर्व सन्माननीय मान्यवर, मी सर्वांना विनंती करतोय, समोर काही चेअर्स आहेत त्या ठिकाणी आपण असं नसतं. आज मोठ्या संख्येने विकासप्रेमी नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि मी स्वागत समारंभाला सुरुवात करतोय. आज महापौर व उपमहापौर यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे सन्माननीय खासदार तथा आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सन्मान करण्याची विनंती मी महानगरपालिकेचे कार्यकुशल आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे साहेबांना करतोय की आपण आदरणीय साहेबांचा या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर महेश कुमार डोईफोडे साहेब या ठिकाणी करतील. हा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राज्यसभेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांचाही सन्मान माननीय आयुक्त साहेब करतील. मी त्यांना विनंती करतो. तुम्ही यानंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती मी अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम साहेबांना करतो. यानंतर माननीय विधान परिषदेचे माजी आमदार माननीय अमरनाथजी राजूरकर साहेब, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष, यांचा सन्मान करण्याची विनंती मी या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय डी.पी. सावंत साहेबांचा सत्कार करण्याची विनंती मी या ठिकाणी माननीय अभिजित वायको साहेब, उपायुक्त महानगरपालिका नांदेड यांना करतो. राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री, ज्येष्ठ नेते आदरणीय डी.पी. सावंत साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. माजी आमदार माननीय राम पाटील रातोळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी माननीय अजित पालसिंग संधू साहेब, उपायुक्त मनपा यांना करतो.
त्या ठिकाणी उपस्थित असणारे विकासप्रेमी जनता, नवनिर्वाचित नगरसेवक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर मुख्य जो सत्कार आहे, आजच्या नूतन महापौर सौभाग्यवती कविताताई संतोष मुळे यांचा सत्कार आदरणीय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते ठिकाणी होईल. कविताताई मुळे ह्या पेशाने शिक्षिका आहेत, त्या मराठीच्या विद्यार्थीप्रिय अध्यापिका आहेत, उच्च शिक्षित आहेत. आदरणीय चव्हाण साहेब सत्कार करून शुभेच्छा देतील. सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबर सहकार चळवळीत ते आमच्या सोबत आहेत. डॉक्टर शंकररावजी चव्हाण शारदा धनवर्धिनी पतपिढीच्या त्या बिनविरोध सदस्य आहेत. एक उच्च शिक्षित, शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या कविताताई यांना महापौर पदाची या निमित्ताने संधी मिळते. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. नूतन महापौर यांचा सन्मान आदरणीय साहेब मान्यवर या ठिकाणी करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. यानंतर नूतन उपमहापौर माननीय दीपक सिंह काशीनाथ सिंह रावत साहेब, मनपाचे ज्येष्ठ सदस्य म्हणून अनेक वर्षे त्यांनी या सभागृहामध्ये काम केलेलं आहे. दीपक सिंह रावत साहेब एक अभ्यासू आणि धडाडीचे नेते, त्यांचा या ठिकाणी उपमहापौर अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.